नमस्कार. आज बनवूयात सोयाबीनची भाजी. त्यासाठी एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे व त्यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेतलं आहे. उकळतानाच मीठ घातलं की सोयाबीनला चव येते, कारण मिठाचं पाणी सोयाबीनच्या आतमध्येपर्यंत गेलेलं असतं. आता यामध्ये अर्धा कप सोयाबीन घालून घेतलं आहे. इथे मी छोटं सोयाबीन वापरलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटं सोयाबीन किंवा मोठं सोयाबीन कोणतंही वापरू शकता. सोयाबीनला मी 2 मिनटं उकळून घेतलं आहे. आता गॅस बंद करते आणि एका पातेल्यावर चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये सोयाबीन गाळून घेते. आता सोयाबीन थंड होईपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी 2 कांदे, 2 टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरच्या 2 आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो कापून घेतले. त्यामध्ये 4 लसूण पाकळ्या, आलं, 2 मिरच्या आणि कोथिंबीर सर्व चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले व त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. आता सोयाबीन थंड झालं आहे, ते आपण असं दाबून त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे. असं व्यवस्थित प्रेस करून जेवढं पाणी काढता येईल, जेवढं शक्य तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता मी सर्व सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलं आहे. आता कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे व आपण जे सोयाबीन घेतलं होतं पाणी काढून ते घालून घेतलं आहे. आता सोयाबीनला आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सोयाबीन व्यवस्थित भाजून काढून घेतलं की त्यामध्ये त्याच कढईमध्ये 1.5 पळी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालून घेतलं आहे. जिरं फुललं की 2 मोठे कांदे बारीक चिरून घालून घेतले. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांद्याचा रंग हलकासा बदलला की त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे. आता हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला. मिनिटभर परतून झालं की त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. मसाल्याला व्यवस्थित आता तेल सुटलं आहे. त्यामध्ये जे आपण सोयाबीन घेतलं होतं ते घालून घेते आणि व्यवस्थित 1-2 मिनिट आपल्याला मसाल्यासोबत सोयाबीन परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे. ते पाणी थोडं थोडं घालून घेते. आपल्याला जशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी कमी जास्त घालून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स करून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली, ती अशी चुरून टाकते हातावरून. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान 3-4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. 3-4 मिनटं शिजवून घेतले. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सोयाबीनची भाजी आपली तयार आहे. आता गॅस बंद केला. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.